नमस्कार मंडळी, मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्हाला कधी असं जाणवलं आहे का की जिना चढताना आता आधीसारखी चपळता तुमच्यामध्ये उरलेली नाही? खुर्चीवरून उठताना तुम्हाला हाताचा आधार घ्यावा लागतो. थोडंसं चाललं तरीसुद्धा पाय जड वाटतात आणि मनामध्ये एक शांत भीती निर्माण होते. हे नेमकं काय चाललं आहे आणि हे माझ्या शरीरामध्ये काय होतं हे जर तुम्हालाही जाणवत असेल तर कृपया स्वतःला दोष देऊ नका. हे केवळ वयाचं कारण नाही, हा तुमच्या शरीराचा एक संकेत आहे. आपण अनेकदा मानतो की वयानुसार कमजोरी येणारच, पण खरं म्हणजे शरीर आपल्याला आधीच काही सूचना देत असतं. माझी काळजी घ्या, अजून मी साथ देऊ शकतो. गुडघे आणि पाय हे आपल्या स्वातंत्र्याचं प्रतीक आहे. आपण कुठेही जाऊ शकतो, कोणावर अवलंबून न राहता उभं राहू शकतो आणि यामागे त्यांची ताकद असते. आणि जेव्हा ती कमी होऊ लागते तेव्हा केवळ चालण्यात अडचण येत नाही तर आत्मविश्वासालाही तडा जातो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ह्या समस्येचं मूळ समजून घेणार आहोत आणि त्यावर 5 प्रभावी टप्प्यांमध्ये चर्चा करणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा. आणि त्याचबरोबर या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला 3 असे सोपे, घरगुती, परवडणारे अन्नपदार्थ सांगणार आहे जे तुमच्या गुडघ्यांना नवसंजीवनी देऊ शकतात. कदाचित यातील एक गोष्ट तुमचं आयुष्य कायमचंच बदलू शकते. तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण बघूयात गुडघे कमकुवत होण्यामागचं महत्त्वाचं कारण. ते म्हणजे वयानुसार शरीरामध्ये होणारे नैसर्गिक बदल. जसजसं आपलं वय वाढतं तसतसे स्नायू हळूहळू कमी होऊ लागतात. हा बदल अचानक होत नाही, तो इतका शांतपणे घडतो की सुरुवातीला आपल्याला फक्त थोडा थकवा जाणवतो, पाय जड वाटत आहे किंवा मग जिना चढताना दम लागतो आहे. अशा छोट्या संकेतांकडे आपण दुर्लक्ष करतो. पण 40 नंतर दरवर्षी थोडी ताकद कमी होत जाते आणि 60 नंतर हा वेग खूपच वाढतो. त्यामुळे जर तुम्हाला चालताना पूर्वीसारखी ताकद जाणवत नसेल तर हे तुमचं अपयश नाही, तो शरीराचा नैसर्गिक बदल आहे जो समजून घेण्याची गरज आहे. आपल्या पायांचे स्नायू हे शरीरातील सर्वात मोठे आणि सर्वाधिक काम करणारे स्नायू आहेत. आपण प्रत्येक वेळी उभं राहतो, चालतो, जिना चढतो, बाजारात जातो तेव्हा पूर्ण शरीराचं ओझं हेच स्नायू सांभाळत असतं. म्हणूनच वयानुसार स्नायूंची घट सुरू झाली की त्याचा पहिला परिणाम गुडघे आणि पायांमध्ये दिसून येतो. मंडळी, अगदी तसं आहे जसं एखाद्या मजबूत घराचा पाया हळूहळू झिजू लागतो तर संपूर्ण रचनेवरती त्याचा परिणाम होऊ लागतो. जर पाया कमकुवत झाला तर वरचं बांधकामही अस्थिर होतं. तसंच पायांच्या स्नायूंमध्ये ताकद जर कमी झाली की संतुलन बिघडू लागतं, चालणं मंदावतं आणि आत्मविश्वासही कमी होऊ लागतो. म्हणूनच मी तुम्हाला एक मैत्रीपूर्ण सल्ला देऊ इच्छिते. या कमजोरीकडे वय झालंय, आता असंच होणार म्हणून पाहू नका, कारण दुर्लक्ष केल्यास पडण्याचा धोका वाढतो आणि साधं पडणं सुद्धा मोठ्या दुखापतीमध्ये बदलू शकतं. पण मंडळी, चांगली गोष्ट अशी आहे की ही प्रक्रिया पूर्णपणे थांबवता येत नसली तरी सुद्धा तिचा वेग कमी करता येतो आणि ताकद पुन्हा वाढवता येते. योग्य वेळी लक्ष दिलं, थोडा व्यायाम, थोडा आहार आणि सातत्य ठेवलं तर शरीर पुन्हा साथ देऊ लागतं. त्यामुळे कृपया स्वतःला असं समजू नका. ही एक चेतावणी आहे आणि योग्य काळजी घेतली तर सुधारणा नक्कीच शक्य आहे. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे अनेकदा गुडघे दुखायला लागले की आपण स्वाभाविकपणे हालचाल कमी करतो. जास्त चालणं तर अजून दुखेल असं आपल्याला वाटतं, आपल्या मनामध्ये असा विचार येतो. पण खरं सांगायचं तर ह्याच ठिकाणी आपली मोठी चूक होऊन बसते, कारण हालचाल थांबवली की स्नायूंना काम मिळत नाही आणि ते अजून वेगाने कमकुवत होऊ लागतात. गुडघ्यांना विश्रांतीची गरज असते, पण पूर्ण निष्क्रियतेची नाही. योग्य, सौम्य आणि नियमित व्यायाम हेच खरं त्याचं औषध आहे. दररोज फक्त 20 ते 30 मिनिटं सावकाश चालणं, घरातच हलके स्क्वॉट्स करणं, भलेही तुम्ही ते खुर्चीचा आधार घेऊन करू शकता किंवा भिंतीला टेकून काही सेकंद बसण्याचा सराव, हे साधे उपाय मोठा फरक घडवू शकतात. व्यायामामुळे स्नायूंमध्ये रक्तप्रवाह वाढतो, त्यांना अधिक पोषण मिळतं आणि ते हळूहळू पुन्हा बळकट होऊ लागतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वय कितीही असो, शरीरामध्ये सुधारणा होऊ शकते. अगदी 70 वर्षानंतरही स्नायूंची ताकद वाढवता येते. फक्त सुरुवात हळू करा आणि स्वतःला त्रास होईल इतकं करू नका, पण सातत्य मात्र सोडू नका. यासोबतच योगा, प्राणायाम आणि संतुलन सुधारण्यासाठीचे हलके व्यायाम खूप उपयोगी ठरतात. हे केवळ ताकद वाढवत नाही तर शरीराचं संतुलन सुधारतात आणि पडण्याचा धोकासुद्धा कमी करतात. लक्षात ठेवा की हालचाल म्हणजे जीवनाची खूण आहे. जोपर्यंत आपण चालतो, उभे राहतो, प्रयत्न करतो तोपर्यंत आपण स्वतंत्र आहोत. म्हणून कृपया भीतीपोटी हालचाल थांबवू नका. योग्य मार्गदर्शनाखाली संयमाने आणि आत्मविश्वासाने पुढे चला. तुमच्या शरीर अजूनही तुमची साथ देण्यासाठी तयार आहे.
मंडळी, एक महत्त्वाची गोष्ट मी सांगू इच्छिते, केवळ व्यायाम करून चालणार नाहीये, स्नायूंना योग्य पोषणही तितकंच आवश्यक आहे. आपण घर दुरुस्त करताना मजबूत सिमेंट वापरतो, तसं शरीर दुरुस्त करताना योग्य अन्नाची देखील गरज असते. स्नायूंच्या दुरुस्तीसाठी आणि वाढीसाठी प्रोटीन अत्यंत महत्त्वाचं आहे. दूध, दही, पनीर, डाळी, कडधान्य हे पदार्थ साधे, घरगुती आणि सहज उपलब्ध आहे, पण त्यांची ताकद मोठी आहे. रोजच्या आहारामध्ये त्यांचा समावेश केला तर स्नायूंना पुनर्बांधणीसाठी आवश्यक आधार मिळतो. यासोबतच हाडांची मजबूती राखणं हे खूप गरजेचं आहे, कारण स्नायू कितीही मजबूत असले तरी हाडं ठिसूळ असतील तर धोका वाढू शकतो. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी हे दोन्ही घटक यासाठी अत्यावश्यक असे आहे. सकाळच्या सौम्य सूर्यप्रकाशामध्ये 15 ते 20 मिनिट बसणं ही खूप साधी पण प्रभावी सवय आहे. त्याचबरोबर कॅल्शियमयुक्त पदार्थ जसं की दूध, तीळ, रागी नियमित खाल्ले तर पुढील आयुष्यामध्ये हाडं अधिक सुरक्षित राहतात. हे छोटे उपाय भविष्यातील मोठ्या समस्यांपासून संरक्षण देऊ शकतात. हिरव्या पालेभाज्या, बदाम, तीळ आणि रागी यांसारख्या पदार्थांमध्ये मॅग्नेशियम, आयर्न आणि इतर महत्त्वाची खनिजे असतात, जी स्नायू आणि हाडं दोन्ही मजबूत ठेवतात. तेव्हा मंडळी, मी तुम्हाला नम्रपणे सुचवते की आहाराला केवळ पोट भरण्याचं साधन समजू नका, तो तुमच्या शरीराचा पाया मजबूतीकरणाचा मार्ग आहे. योग्य पोषण म्हणजे भविष्यातील स्वावलंबनाची गुंतवणूक आहे. आजपासून थोडा जाणीवपूर्वक बदल केला तर उद्याचं आयुष्य अधिक स्थिर, सुरक्षित आणि आत्मविश्वासू पूर्ण होऊ शकेल. आता पुढची जी गोष्ट आहे तर ती आहे अतिशय महत्त्वाची गोष्ट. लक्षात ठेवा, गुडघ्यांतील वेदना नेहमीच हाडं झिजली म्हणून होत नसतात. अनेकदा त्यामागे सूज आणि दाह म्हणजे इन्फ्लेमेशन असतो. शरीरामध्ये सूज वाढली की सांधे जड होतात, वाटतात आणि चालताना त्रास होतो. म्हणूनच अशावेळी फक्त वेदनाशामक गोळ्यांवरती अवलंबून न राहता आहारातून दाह कमी करणारे घटक घेणं खूप महत्त्वाचं आहे. ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असलेले अन्न जसे की बांगडा, रोहू, सार्डिन हे शरीरातील दाह म्हणजेच इन्फ्लेमेशन कमी करण्यास मदत करतात आणि सांध्यांमधील ताण हलका करतात. नियमित आणि योग्य प्रमाणामध्ये घेतले तर हे गुडघ्यांसाठी नैसर्गिक आधार बनतात. मंडळी, जर तुम्ही मासे खात नसाल तर चिंता करू नका. वनस्पतीजन्य उत्तम पर्याय आपल्या घरातच उपलब्ध आहे. जवस म्हणजे अळशी, अक्रोड, चिया सीड्स हे ओमेगा 3 चे असलेले चांगले स्रोत आहे. रोजच्या आहारामध्ये थोड्या प्रमाणामध्ये यांचा समावेश केला तर सांध्यांची लवचिकता टिकून राहते आणि जखड देखील कमी होते. अनेक ज्येष्ठ मित्र सांगतात की सकाळी उठल्यावर गुडघे जास्त वागतात. अशावेळी अशा पोषक घटकांचा सातत्याने वापर हळूहळू फरक दाखवू शकतो. तसंच आपल्या स्वयंपाकघरातच दाह कमी करणारे काही प्रभावी घटक असतात, जसं की हळद, आलं आणि लसूण. हे केवळ चव वाढवणारे मसाले नाही तर नैसर्गिक दाहशामक आहेत. रोजच्या भाजीमध्ये, डाळीमध्ये किंवा मग गरम पाण्यामध्ये थोड्या प्रमाणामध्ये यांचा वापर केलात तर शरीराला आतून आधार मिळतो. मंडळी, मी तुम्हाला एक साधा सल्ला देते. औषधांसोबतच आहाराला देखील औषधासारखंच महत्त्व द्या. योग्य अन्न हे तुमच्या गुडघ्यांसाठी एक नैसर्गिक संरक्षण कवच तयार करू शकतं, ज्यामुळे चालणं, उठणं, बसणं आणि रोजचं आयुष्य अधिक सुलभ होऊ शकतं. आता पुढची गोष्ट आहे ती म्हणजे आजच्या काळामध्ये आरोग्याबद्दल बोलताना आपल्यासमोर महागडी सप्लिमेंट्स, प्रोटीन पावडर आणि विविध जाहिराती येतात. त्यामुळे अनेकांना असं वाटू लागतं की चांगलं आरोग्य मिळवण्यासाठी खूप खर्च करावा लागतो, पण वास्तव अगदी वेगळं आहे. आपल्या घरच्या स्वयंपाकघरातच असे अनेक नैसर्गिक आणि परवडणारे अन्नपदार्थ आहेत जे शरीराला दीर्घकाळासाठी मजबूत आधार देतात. शरीराला कृत्रिम गोष्टींपेक्षा सातत्याने मिळणारं साधं पौष्टिक अन्न अधिक उपयोगी ठरतं. त्यामुळे सर्वप्रथम ही समजूत बदलण्याची गरज आहे की महाग म्हणजे प्रभावी. तैलयुक्त मासे जसे की बांगडा, सार्डिन किंवा रोहू हे ओमेगा 3 फॅटी ॲसिडचे उत्तम स्रोत मानले जातात. ओमेगा 3 शरीरातील दाह कमी करण्यास मदत करतात, सांध्यांमधील जखड कमी करतं आणि स्नायूंना लवचिक ठेवतं. मंडळी, ज्यांना मासे खाणं शक्य नाही त्यांच्यासाठी जवस आणि अळशी, अक्रोड किंवा चिया सीड्स हे उत्तम पर्याय आहेत. हे घटक रक्ताभिसरण सुधारतात आणि स्नायूंच्या पेशींना आवश्यक असं पोषण देतात. सांधे सुरळीत राहण्यासाठी आणि गुडघ्यांमधील ताण कमी करण्यासाठी हे नैसर्गिक फॅट्स अत्यंत महत्त्वाचे ठरतात. दूध, दही आणि पनीर यांसारखे दुग्धजन्य पदार्थ हे आपल्या आहारातील कॅल्शियम आणि प्रोटीनचे महत्त्वाचे स्रोत आहेत. कॅल्शियम हाडांना मजबूती देतं तर प्रोटीन स्नायूंची दुरुस्ती आणि वाढीसाठी आवश्यक असतं.
वयानुसार हाडांची घनता कमी होऊ लागते, ज्यामुळे फ्रॅक्चरचा धोका वाढतो. पण जर रोजच्या आहारामध्ये योग्य प्रमाणामध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन मिळालं तर ही प्रक्रिया मंदावू शकते. म्हणजेच रोजचा 1 ग्लास दूध आणि 1 वाटी दही छोटी सवय भविष्यात मोठं संरक्षण देऊ शकते. हिरव्या पालेभाज्या जसं की पालक, मेथी, चाकवत ह्या केवळ भाज्या नाही तर खनिजांचा खजिना आहे. त्यामुळे विटॅमिन के, मॅग्नेशियम, आयर्न आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणामध्ये मिळतात. विटॅमिन के हाडांमध्ये योग्यरित्या साठवण्यास मदत करतं, तर मॅग्नेशियम स्नायूंच्या आकुंचन प्रसरण प्रक्रियेसाठी आवश्यक असतं. त्यामुळे ह्या भाज्या नियमित खाल्ल्यास स्नायू आणि हाडं दोन्ही अधिक सक्षम राहतात. शिवाय ह्या भाज्या सहज आणि उपलब्ध होणाऱ्या आणि परवडणाऱ्या असल्याने कोणालाही आपल्या आहारामध्ये समाविष्ट करता येऊ शकतात. मंडळी, महत्त्वाचं म्हणजे हे सर्व अन्नपदार्थ स्वतंत्रपणे नव्हे तर एकत्रितपणे शरीराला आधार देतात. सातत्याने आणि योग्य प्रमाणामध्ये सेवन केल्यास काही महिन्यांमध्ये चालण्यात हलकेपणा, गुडघ्यांमध्ये स्थैर्य आणि शरीरामध्ये ऊर्जा जाणवू शकते. बदल एका रात्रीत होत नाही, पण दररोज केलेल्या छोट्या सवयी दीर्घकाळ टिकणारा परिणाम देतात. म्हणूनच मंडळी, मोठे उपाय शोधण्याऐवजी आजपासून आपल्या ताटामध्ये हे साधे, पौष्टिक आणि परवडणाऱ्या पदार्थांना जागा द्या. कारण खरी ताकद ही महागड्या सप्लिमेंट्समध्ये नसते, ती आपल्या रोजच्या जेवणात असते. आज आपण जे काही समजून घेतलं ते फक्त गुडघ्यांपुरतं मर्यादित नाही, ते आपल्या संपूर्ण स्वावलंबी आयुष्याशी जोडलं गेलेलं आहे. चालणं, उभं राहणं, स्वतःच्या पायावर विश्वास ठेवणं ही केवळ शारीरिक क्रिया नाही तर आत्मसन्मानाची खूण आहे. वय वाढणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण अशक्त होणं अनिवार्य नाही. शरीर आपल्याला वेळोवेळी संकेत देतं आणि आपण त्या संकेतांकडे लक्ष दिलं तर ही परिस्थिती बदलू शकतं. आज घेतलेला छोटासा निर्णय, थोडी हालचाल, थोडा योग्य आहार आणि थोडंसं सातत्य उद्याच्या आयुष्यामध्ये मोठा फरक घडवू शकतं. लक्षात ठेवा की सुधारणा एका दिवसामध्ये दिसणार नाहीये, पण सातत्याने केलेला प्रयत्न कधीच वाया जात नाही. सुरुवातीला थोडी कळ, थोडा थकवा जाणवेल, पण हळूहळू शरीर साथ द्यायला लागेल. एक दिवस तुम्ही जिना चढाल आणि लक्षात येईल की आज थोडं सोपं वाटतंय. तोच क्षण तुमच्या मेहनतीचं फळ असेल. म्हणूनच घाई करू नका, पण थांबूही नका. स्वतःशीच केलेलं वचन पाळा की मी माझ्या आरोग्याला प्राधान्य देणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. वय काहीही असो, आपल्या शरीरामध्ये बदल घडवण्याची क्षमता असते. तुम्ही असहाय्य नाही, तुम्ही कमजोर नाही, तुम्ही फक्त योग्य दिशेने एक पाऊल टाकण्याची वाट पाहत आहात. मंडळी, आज ती सुरुवात करा, कारण मजबूत गुडघे म्हणजे फक्त वेदनारहित चालणं नाही तर ते आत्मविश्वासाने जगण्याची ताकद आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कृपया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.